हरे कृष्ण. कुंती महाराणी यांनी श्रीकृष्ण भगवंतांसाठी ज्या 26 श्लोकाद्वारे भगवंतांना जी प्रार्थना केली, यामधील श्लोक क्रमांक 5. नमः पंकजनाभाय, नमः पंकजमालिने, नमः पंकजनेत्राय, नमस्ते पंकजाग्रे. श्लोकाचे विवरण. कमळाचे चिन्ह पोटावर असणाऱ्या, कमळाच्या माळा नित्य धारण करणाऱ्या, कमळासदृश शीतल दृष्टी आणि चरण तळावर कमळाचे चिन्ह अंकित असणाऱ्या हे भगवंता, मी आपणाला सादर नमस्कार करते. भगवंतांच्या दिव्य शरीरावर काही विशेष प्रतिकात्मक चिन्हे अंकित आहेत. भगवंतांचे शरीर व इतरांची शरीरे यातील भेद ही चिन्हे दर्शवितात. भगवंतांच्या शरीराची ही विशेष लक्षणे आहेत. भगवंत आपल्यापैकीच एक अशा भूमिकेत अवतरित होतात, परंतु या शारीरिक वैशिष्ट्यपूर्ण चिन्हांनी ते आपल्याहून निराळे असतील. म्हणजेच काय, याबाबतच्या दिव्य विषय वस्तूला ज्ञानाने जाणून घेण्यास अपात्र असतात. एक स्त्री आहे, त्यामुळे आपण भगवंतांना पाहण्यास अपात्र असल्याचा दावा श्रीमती कुंती देवी करते. भगवंतांच्या दिव्य आध्यात्मिक विश्वात प्रवेश करण्यासही श्रीशूद्र द्विजबंधू अपात्र, भौतिक जगामध्ये अर्चा विग्रहाच्या रूपात त्यांच्यावर कृपा करण्यासाठी अवतरित झालेल्या भगवंतांचे ते दर्शन करू शकतात. या पद्धतीने याच्याच दिव्य पोटावरील नाभी कमळातून एक कमळनाळ अंकुरित होते. या प्रकारे विश्वातील प्रथम जीव ब्रह्मदेवांना जन्म होतो. म्हणूनच भगवंत पंकजनाभी या नावाने संबोधले जातात. अंतरंगातील स्मरण रूपात, तसेच लाकूड, माती, धातू, दागिने, रंग, वाळू इत्यादी पदार्थांपासून तयार होणाऱ्या किंवा केलेल्या रूपामध्ये पंकजनाभी भगवान आपला अर्चा विग्रह धारण करतात. भगवंतांची अशी विविध रूपे नित्य कमळ माळांनी सुशोभित असतात. श्री विग्रहाची पूजा मंदिरं नेहमी आल्हादकच वातावरणाने युक्त असावीत, जेणेकरून भौतिक संघर्षामध्ये सदैव खितपत पडलेल्या अभक्तांचे व्याकुळ चित्त त्याकडे आकर्षित होईल. मनामधील रूपाचे चिंतन करून ध्यानयोगी त्यांची पूजा करतात. परंतु मंदिरामध्ये निरनिराळ्या रूपात प्रकट होऊन स्त्रिया, शूद्र, द्विजबंधू यांच्यावरही भगवंत कृपा करतात. केवळ एकच अट असते, त्यांनी मंदिरामध्ये गेले पाहिजे. अल्पबुद्धीचे लोक समजतात त्याप्रमाणे मंदिरामध्ये जाणारे काही केवळ प्रतिमा पूजकच नाही. सर्व महान आचार्यांनी देखील अशा अल्पबुद्धिजीवांसाठी पूजा मंदिरांची स्थापना केली आहे. तेव्हा ज्ञानाच्या बाबतीत शूद्र स्त्रिया किंवा त्याहून निम्न श्रेणीत कोणी नसेल तर त्याने आपण मंदिर पूजेची स्तर पार केलेला आहे अशी बडाई तरी मारू नये. मंदिरामध्ये श्री विग्रहांचे दर्शन घेताना प्रथम भगवंतांच्या चरण कमळापासून सुरुवात करावी. नंतर हळूहळू वर जात क्रमशः मांड्या, कमर, वक्षस्थळ आणि मुख याचे दर्शन घ्यावे. भगवंतांचे मुखकमळाचे दर्शन एकदम घेऊ नये, तर आधी चरण कमळांचे दर्शन करणे अंगवळणी पाडावे. श्रीमती कुंती देवी भगवंतांची आत्या होती. भगवंतांना संकोच वाटू नये, त्यांचे मन दुखावले जाऊ नये, यासाठी चरण कमळापासूनच दर्शन घेण्यास सुरुवात न करता चरण कमळाच्या किंचित वरपासून त्यांनी सुरुवात केली. कमळाचे फूल पाहता क्षणी श्रीकृष्णांची आठवण त्वरित होऊ शकते. श्रीकृष्णांचे स्मरण काही अवघड नाही. कुंती देवी इथे श्रीकृष्णांचे वर्णन कमळ पुष्पांच्या उदाहरणाने करीत आहे. त्याचप्रमाणे श्रीकृष्ण देखील भगवद्गीतेत स्वतःचे वर्णन करताना सांगतात, रसोहम अप्सु कौंतेय, पाण्याची चव मी आहे. तेव्हा पाण्याची चव घेऊन कोणीही श्रीकृष्णांचे स्मरण करू शकतो. तेव्हा कृष्ण सर्व परिस्थितीत अस्तित्वात आहे. त्यांना प्राप्त करावयाचे असेल तर भगवद्गीतेमध्ये 10.10 मध्ये सांगितले आहे, तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तं येन मापुपयांति ते. प्रेमाने माझी सेवा सतत करण्यात युक्त असलेल्यांना मी असे ज्ञान देतो, ज्यामुळे ते माझ्याकडे येऊन पोचतील. श्रीकृष्णांचा शोध घेण्यासाठी
एखादा खरोखर गंभीर असेल तर त्याला श्रीकृष्ण सर्वत्र उपस्थित असल्याचे जाणवेल. श्रीमद भागवताचे श्रवण किंवा त्यातील केवळ श्लोक उच्चारल्याने मनुष्य शुद्ध होऊ शकतो. जगातील सर्व अस्तित्वातील गोष्टींची माहिती श्रीमद भगवद्गीतेत उपलब्ध आहे. केवळ श्रीमद भागवताच्या वाचनाने सर्वोच्च ज्ञान मिळू शकेल. अभ्यासाने त्यातील प्रत्येक विषयामध्ये मनुष्य पारंगत होऊ शकेल. इतकेच काय तर श्लोकामधील एक शब्द देखील जरी नाही कळला तरी सुद्धा त्या ध्वनीत इतकी शक्ती आहे की केवळ त्यांच्या कीर्तनानेच मनुष्य शुद्ध होऊ शकेल. श्रीमद भागवतात किंवा भगवद्गीतेत यातील श्लोक केवळ ऐकल्यानेच एकदा आपोआप पवित्र होतो. यासाठी आमच्या कृष्ण भावना भावित आंदोलनातील प्रत्येक मंदिरामध्ये प्रवचन आणि कीर्तनांचे वर्ग दररोज घ्यावेत. ते नमः पंकजमालिने भगवंत केवळ एकाच फुलाचे उगमस्थान नाहीत. ते इतके गरीब नाहीत की एकच फूल निर्माण करू थांबतात. अनेक फुलांनी गुंफलेल्या माळेप्रमाणे भगवान श्रीकृष्ण अखंड ब्रह्मांडाचे असंख्य ब्रह्मांडाचे उगमस्थान आहे. त्यांची तुलना कमळ फुलांच्या एका मोठ्या माळेशी होईल. हेच भगवंत आहेत.